आईनंतर जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम करणारी जर कोण असेल तर ती असते बहीण. याच्यामध्ये मोठी बहीण असायला भाग्य लागतं आणि धाकटी बहीण असायला सौभाग्य लागतं, असं पूर्वी म्हटलं जायचं. कारण आजकालचा जमाना जो आहे तो प्रचंड बदलला आहे आणि कधी कधी अशा घटना समोर येतात किंवा असं काही समोर येतं कळतं की आपल्या नात्यावरचा विश्वास उडून जातो. आता अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण नावाचं एक गाव आहे. त्या भागामधलं 3-4 शिवार आहे. त्या भागामध्ये बनकर परिवार राहतो आहे. आता यांच्या घरामध्ये नवनाथ बनकर, त्यांच्या पत्नी संगीता बनकर, यांच्या 2 मुली, मोठी मुलगी आहे सृष्टी आणि धाकटी मुलगी आहे हर्षदा. आता सृष्टी साधारण 18-20 वर्षाची आहे आणि हर्षदा जी आहे ती 16-17 वर्षाची आहे. आता यांचा परिवार शेतकरी परिवार आहे आणि या दोनही मुलींचं शिक्षण चालू आहे. आता आईवडिलांना वाटतं की आपल्या मुली ज्या आहेत त्या शिकल्या पाहिजेत, त्या मोठ्या झाल्या पाहिजेत, त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आणि त्यामुळे आईवडील मुलींच्या शिक्षणासाठी काम करतायत, कष्ट करतायत. तारीख आहे 30 सप्टेंबर 2023. आता या दिवशी आईवडील जे आहेत ते त्यांच्या पद्धतीने रोजच्या प्रमाणे कामाला निघून गेलेले होते आणि दोनही मुले तिच्या शाळेमध्ये गेलेल्या होत्या. आता नंतर संध्याकाळ झाली, आईवडील जे आहेत ते घरी आले होते. घरी आले, दरवाजा उघडला, घरामध्ये त्यांची धाकटी मुलगी हर्षदा हिचा मृतदेह होता. आता तिनं ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. आता हा सगळ्यात मोठा सगळ्यांना धक्का होता. कोपरगाव पोलिसांना ही माहिती देण्यात आली होती. आता लोक जमा झाले, पोलीस आलेले आहेत, मृतदेह खाली उतरवण्यात आलेला आहे, त्यानंतर तो पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आला आहे. आता ह्या मुलीनं आत्महत्या का केली याच्याबद्दलची चौकशी सुरू झाली. आईवडिलांची विचारपूस सुरू झाली. आता आपली हर्षदा जी आहे ती असं काही करणार नाही, ती अत्यंत हुशार आहे, तिचं कोणाशी भांडण तंटा वगैरे नाही आहे, अशा पद्धतीनं आईवडिलांनी सांगितलं. आणि त्यानंतर पोस्टमॉर्टमचा जो अहवाल आला त्याच्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आणि ती म्हणजे या मुलीनं आत्महत्या केलेली नव्हती किंवा फाशी घेतलेली नव्हती, तर गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. म्हणजे हे एक कोणीतरी रचलेला कट होता. आता पोलिसांनी मग पुन्हा तपासाला सुरुवात केली आणि आईवडिलांनी मग दोन्ही बहिणी, त्यांचे संबंध, घरामधला वाद याच्याबद्दलची माहिती त्या पोलिसांना दिलेली आहे आणि यामुळे मग थोरली बहीण सृष्टी हिच्यावरती पोलिसांचा संशय होता. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस त्या मुलीला, त्या सृष्टीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, थोरण्या बहिणीला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडून चौकशी करायला सुरुवात केली, त्यावेळेस मात्र आपण प्रियकराबरोबर ती मिळून आपल्या बहिणीची हत्या केली अशी तिनं कबुली दिलेली आहे. पण तिनं हे सगळं का केलं होतं? तर सृष्टी बनकर ही कॉलेजला कोपरगावला जायची आणि त्यानंतर त्या ठिकाणी तिची ओळख श्रीरामपूर या ठिकाणी राहणारा आकाश कांगुणे नावाचा तरुण आहे, त्या तरुणाबरोबर ती होते. आता दोघंही एकत्र शिक्षण घेत होते. दोघांची कॉलेजमध्ये चांगली मैत्री झाली. नंतर ती मैत्री प्रेमामध्ये बदलली. दोघंही लपून छपून एकमेकांना भेटायला लागले. प्रेम प्रकरण चालू झालं आणि आता इकडं एका बाजूला या मुलीचं प्रेम प्रकरण चालू होतं, दुसऱ्या बाजूला त्या आईवडिलांना वाटत होतं की आपली मुलगी शिक्षणासाठी कॉलेजमध्ये जाती आहे, तिची प्रगती सुरू आहे. तर अशा पद्धतीनं अनेक दिवस हे सगळं चालू होतं. आता सृष्टी आणि आकाश यांच्यामधलं जे प्रेम आहे ते प्रेम प्रकरण नंतर मग त्या हर्षदा जी आहे तिला समजलेलं होतं आणि मग त्या हर्षदानं सृष्टीच्या या प्रेम प्रकरणाबद्दल आपल्या आईवडिलांना सांगितलेलं होतं. आता बघा, आपल्याकडे हे प्रेम प्रकरण वगैरे अशा गोष्टींना सहजासहजी कोणी मान्यता देत नाही आणि त्या पद्धतीनं मग या घरच्यांनी सुद्धा या गोष्टीला मान्यता दिलेली नाही आणि याच्यावरून मग या घरामध्ये वादंग सुरू झाला होता आणि घरच्यांनी मग त्या सृष्टीला कॉलेजला जायला बंदी घातली होती, तिला चांगली समज दिलेली होती. त्याच्यानंतर मग चोरून चोरून हे सृष्टी आणि आकाश एकमेकांना भेटायचे, फोनवरती बोलायचे आणि या सगळ्या काळामध्ये सृष्टीच्या मनामध्ये आपल्या धाकट्या बहिणीबद्दल प्रचंड राग भरलेला होता. कारण हिच्यामुळे आमचं प्रेम प्रकरण म्हणजे भेटणं कमी झालं किंवा ही आमच्या प्रेमामध्ये अडथळा आहे, हिनं घरच्यांना सांगितलंय वगैरे वगैरे अशा पद्धतीनं मग त्या गोष्टी ह्या बाबीमुळे तिला राग यायला लागला होता आणि त्यामुळे तिनं म्हणजे थोरल्या बहिणीनं आणि तिच्या प्रियकरानं या दोघांनी मिळून हर्षदाला संपवायचं असा कट रचलेला आहे. आणि 30 सप्टेंबर रोजी बाहेर जात असल्याचं सांगून सृष्टी घराच्या बाहेर पडली. आईवडील कामावरती गेले आणि हर्षदा देखील शाळेत गेली होती. नंतर दुपारी हर्षदा घरी परतली आणि त्यावेळेस सृष्टी आणि आकाश तिची वाट बघत थांबले होते आणि मग सृष्टीनं
त्या ओढणीच्या साहाय्यानं आपल्या बहिणीची गळा आवळून तिथं हत्या केली, म्हणजे या दोघांनी मिळून तिची हत्या केली. आता ही जी हत्या आहे ती हत्या यांनी आत्महत्या दाखवण्यासाठी तिचा मृतदेह त्या घराच्या पंख्याला लटकवलेला होता आणि त्यानंतर हे दोघंही गुपचूप तिथून निघून गेले होते. त्यानंतर संध्याकाळी आई वडील आणि सृष्टी ह्या तिघही बाहेरून आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. आतमध्ये हर्षदाचा मृतदेह होता. त्यानंतर मग आता पोलिसांचा तपास सुरू होतो आणि नंतर हा सगळा प्रकार जो आहे तो उघड होतो. आता यानंतर सृष्टी बनकर आणि आकाश कांगुणे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे. जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा अजून तपास चालला आहे. कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्याला समोर येऊ शकते आणि तुम्ही जर या परिसरातील असाल, तुम्हाला जर याबद्दलची काही वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो, तर अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतात, म्हणजे एखादी मुलगी आहे, ती मुलगी अशी काहीतरी वागते आणि ज्या वागण्यामुळे तिच्या आईवडिलांना त्रास होतो, ज्या वागण्यामुळे आईवडिलांची बदनामी होते, ज्या वागण्यामुळे आईवडिलांना आयुष्यभराचं दुःख सोसावं लागतं, अशा घटना समाजामध्ये वाढल्या तर त्याचा परिणाम समाजमनावरती होतो आणि भ्रूण हत्यांसारखी प्रकरणं वाढतात. म्हणजे अशी मुलगी असण्यापेक्षा ती नसलेली बरी ही भावना वाढत जाते आणि त्यामुळे या भ्रूण हत्येला अजूनच बळ येतं. आणि आत्ता जरी भ्रूण हत्येवरती बंदी असली किंवा त्यावरती कार्यवाही होत असली तरीसुद्धा, म्हणजे कायदेशीर कारवाई होत असली तरीसुद्धा लोक लपून छपून अशा पद्धतीच्या भ्रूण हत्या करतात. कारण अशी पद्धतीची प्रकरणं जर समोर आली तर मात्र मग त्याला तो म्हणजे एक सपोर्ट मिळाल्यासारखं होतं. आणि त्यामुळे खरं तर प्रत्येक मुलीनं दाखवून दिलं पाहिजे की आई बाबा, तुम्ही आम्हाला जन्म दिलाय, याचा तुम्हाला अभिमान वाटेल, अशा पद्धतीचं जीवन आम्ही जगू. पण दुर्दैवाने नेमक्या उलट्या घटना समोर येतात आणि त्यामुळे प्रत्येक मुलीला एक नम्र विनंती आहे की आईवडिलांनी आपल्यावरती किती उपकार केलेले आहेत, म्हणजे जगामध्ये ईश्वर परमेश्वर जे काय आहेत त्यांच्यापेक्षाही महान जर कोण असेल तर ते आहेत आपले आईवडील. कारण आईवडिलांनी या जगामध्ये आणलं. आईवडिलांनी म्हणजे आता विशेष करून बाकीच्या लोकांनी त्यांच्या मुलींना पोटामध्ये मारलेलं असताना आपल्या आईवडिलांनी मात्र आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, प्रेम दिलं, पैसे दिले, शिक्षण दिलं, त्यांचं आयुष्य आपल्यासाठी दिलं, आपल्यावरती जीवापाड प्रेम केलेलं आहे. तर अशा आईवडिलांना पश्चाताप होणार नाही याची काळजी प्रत्येक मुलीनं घेतली पाहिजे. आणि पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही मला जन्म दिला, तुम्ही मुलीला जन्म दिला, याचा अभिमान त्या आईवडिलांना वाटेल असं काम प्रत्येक मुलीनं केलं पाहिजे. किंवा प्रत्येकीचं सोडून द्या, पण आपण स्वतः केलं पाहिजे असं त्या मुलीनं, म्हणजे ज्या मुली आपल्या DSDचं हे सगळं ऐकतायत तर त्यांनी तरी हा विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. पण बाहेरच्या कुठल्या तरी व्यक्तीच्या नादानं, विचारानं आपण आपल्या घराला त्रास होईल अशी कोणतीही कृती करता कामा नये. दुसरी गोष्ट, आपल्या सुखासाठी जे लोक आपल्याच लोकांच्या नरडीचा घोट घेतात ते लोक कधीही सुखी राहू शकत नाही. आणि जेव्हा आपले लोक सुखी असतात ना, त्याच वेळेस आपण सुखी राहू शकतो. आणि हाहीच सुखाची खरी गुरुकिल्ली आहे, हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट, आई वडिलांनाही विनंती आहे की जर समजा तुमच्या मुलानं किंवा मुलीनं त्यांच्या जोडीदार जो आहे तो निवडला असेल तर अशा निवडीबद्दल जर तुमचा काय आक्षेप असेल, समजा तुम्हाला समजलं की तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं काहीतरी बाहेर प्रेम प्रकरण चालू आहे, तर त्यावेळेस समोरची व्यक्ती कोण आहे, म्हणजे लगेच आमचा विरोध आहे आणि आम्ही विरोधच करतो असं काही करण्यापेक्षा तुम्ही समजून घ्या, मुलीला समोर बसवा, विचारून घ्या की तुझा जोडीदार नक्की कोण आहे, तुझं कुणावरती प्रेम आहे, मग ती व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड काय आहे, ती समोरची व्यक्ती ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती, तो मुलगा, ती मुलगी योग्य आहे का, याच्या सगळ्यांचा शोध घ्या, तपास करा. आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा हे योग्य नाही तर आपल्या मुलीला समजून सांगा की हे योग्य नाही आहे, अशा अशा या ठिकाणी चुका आहेत, त्यामुळे ती घरी आली तरी सुखी राहणार नाही किंवा तू तिथं गेली तरी सुखी राहणार नाही असं समजावून सांगा. जर ऐकलं नाही तरी आपली मुलं आहेत, त्यामुळे एकदा सांगा, दोनदा सांगा, तीनदा सांगा. तिसऱ्यांदा जरी नाही ऐकलं तर मात्र मग तुम्हाला कशी काय करायचं तुमचं तुम्ही करा असं ठरवा. ज्याचं त्याचं कर्म त्यांच्यापाशी आहे असं समजून त्यांना त्यांच्या पद्धतीनं जीवन जगू द्या. जे ऐकतात त्यांना सांगा, जे ऐकत नाही
त्यांना मात्र आता सांगूनही उपयोग होत नाही. त्यामुळे मग जसं त्यांना जीवन जगायचे तसं जगावं. आणि मला प्रत्येक आईवडिलांना विनंती करायची की आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या मुलांसाठी काम केलं, मुलींसाठी काम केलं, कष्ट केले, रात्रंदिवस तळमळ केली, आणि आता इथून पुढचं आयुष्य हे तुम्ही स्वतःसाठी जगा. इथून पुढचं आयुष्य पतीनं पत्नीसाठी, पत्नीनं पतीसाठी आयुष्य घालावं, खर्च करावं. कारण आयुष्य फक्त जातं म्हणजे लग्न झाल्यानंतर एक मूल होईपर्यंत ते पती पत्नी एकमेकांचे असतात. त्याच्यानंतर ते दोघंही त्या मुलासाठी काम करतात, त्या मुलीसाठी काम करतात. मुलं मोठी होतात आणि नंतर मुलं जर आपल्याला सोडून जातात त्याच्यापेक्षा मग आता त्यानंतर का होईना पण त्या पती पत्नींनी एकमेकांचा विचार करावा आणि एकमेकांवरती म्हणजे तू तिथं मी सारखा चित्रपट जो आहे त्याच्यामध्ये पतीला आयुष्यामध्ये उत्तरार्धामध्ये कळतं की पत्नीवरती प्रेम करायचं राहून गेलेलं आहे. तर एकमेकांना वेळ द्या, एकमेकांसाठी जीवन जगा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ज्यांनी आपल्यासाठी रक्ताचं पाणी केलं आहे त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी प्रत्येक मुलानं आणि प्रत्येक मुलीनं घेतली पाहिजे. आणि हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आपली नियती जी आहे, ही भाळ जे आहे ते प्रत्येकाचा हिशोब ठेवत असतं. वरचा जो आहे तो प्रत्येकाचा हिशोब ठेवत असतो, हे सुद्धा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे? आणि तुम्ही जर या परिसरातील असाल, या घटनेबद्दलची अधिक माहिती असेल तर म्हणजे मी ही घटना अगदी थोडक्यामध्ये सांगितली, तर अधिक माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.